सह्याद्रीनं पोलिसांना आणि प्रदूषण महामंडळाला सह्याद्री पर्वत दाखवला काय? मिरज MIDCतील बहुचर्चित सह्याद्री फॅक्टरीने सोडलेल्या दूषित पाण्यामुळे सुमारे 20 मेंढ्याहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला। सगळे अधिकारी आले, पोलीस आले, पंचनामा झाला, परंतु पुढे काहीच नाही। गोरगरीब मेंढपाळांच्या हातावर तुटपुंजी रक्कम ठेवली आणि हा सगळा मामला मिटवण्यात आला। असंच काहीतरी घडले आहे। याला पोलीस यंत्रणा तितकीच जबाबदार आहे। ज्यावेळी पंचनामा होत असताना पत्रकारांनी व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढतानाच मज्जाव करणारे PSI आता कुठे गेले? तुमचा रिपोर्ट काय आला? काय अजून रिपोर्ट गुलदस्त्यात ठेवला आहे? यामध्ये किती तडजोड झाली? काय मामला झाला? जर खरोखर आपण धुतल्या तांदळासारख्या असो तर त्यावेळी पत्रकारांना तुम्ही मज्जाव केला नसता। म्हणे डॉक्टर पंचनामा करत आहेत, फोटो व्हिडिओ काढू नका। ही कुठली पद्धत पोलिसांची? अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे अधिकारी खरोखरच सर्वसामान्य जनतेला न्याय देत असतील का? हा प्रश्न आता उठत आहे। सह्याद्री स्टार्सचा बोलबाला गेल्या 20-25 वर्षापासून सुरू आहे, परंतु याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ पूर्णपणे आपल्या सोयीनुसार डोळेझाकपणा करत आहेत आणि त्याला पोलिसांची समर्थ साथ मिळत आहे। हे खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे। अजून तर बाबांनो, पोलीस आणि संबंधित सरकार यंत्रणांवर विश्वास ठेवायचा का नाही हे जनतेने ठरवावे। यावर एकच स्पष्टपणे बोलावंसं वाटते की या सह्याद्री स्टार्सने पोलीस यंत्रणा आणि प्रदूषण महामंडळ यांना सह्याद्रीचा डोंगर दाखवला असेल, असेच काहीशी शंका सर्वसामान्य नागरिकातून व्यक्त होत आहे।